काय सांगणार खरं तर एकीकडे तपोवनाचा मुद्दा पेटलेला असताना दुसरीकडे अशा पद्धतीने महापालिकेने वृक्षांची कत्तल केलेली आहे. आता परत मुद्दा तोच उपस्थित झालाय का तपोवनात तुम्ही अजूनपर्यंत सुनावणी घेतल्यानंतर हरकतदारांना उत्तर दिले नाहीये. मिटिंग झाल्यानंतर तुम्ही त्याच्या मिनिट्स ऑफ मिटिंग नाहीये, त्याचं उत्तर नाही अजून आलेले. या ठिकाणी एसटीपीच्या वेळेस तुम्ही कुठली प्रोसेस राबवली आहे. या ठिकाणी जर तुम्ही म्हणता 2 हरकतदार आले वगैरे, तर 2 हरकतदारांचं मत काय, त्या 2 हरकतदारांना तुम्ही काय उत्तर दिले, डॉक्युमेंट काय तुम्ही रिलीज केलं ह्याबद्दलचं. आणि या ठिकाणी त्यांनी असं मुद्दा म्हणजे त्यांनी असं म्हणलंय की ह्याच्या बदल्यात आम्ही 7,500 झाडं फाशी डोंगराजवळ लावलेत. तर ती कुठली झाडं लावली आहेत तुम्ही, कधी लावली आहेत आणि तिची परिस्थिती काय. कारण की आपले तपोवन झाडाच्या वेळेस जे कुंभमेळा मंत्री आहेत ते म्हणतात आम्ही 15 फुटी झाडं आणणार आहेत, आम्ही 15,000 झाडं आणणार आहेत, राजमुंद्रीवरून आणणार आहेत. तर त्या ठिकाणी तुम्ही झाडं लावलेत ते कुठून आणली आहेत, कुठल्या याचे झाडं आहेत ते, म्हणजे देशी विदेशी. कारण की आता तुम्ही झाडं कुठले लावाल आणि नंतर जेव्हा त्या झाडं अडचण येतील तेव्हा तुम्ही ते देशी विदेशीचा मुद्दा उपस्थित करता. तर त्या ठिकाणी तुम्ही कुठले झाडं लावलेत हा पण आमचा मुद्दा उपस्थित आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे ही जी संपूर्ण प्रक्रिया राबवली जाते हीच आम्हाला सर्व नाशिककरांना संशयास्पद वाटते. तरी आम्ही राज्य शासन असेल यांना विनंती करतो की तुम्ही या सर्व प्रक्रियेत लक्ष घाला आणि ही प्रक्रिया संशयास्पद आहे. तुम्ही याच्यावर सर्व एक विभागीय चौकशी नेमा आणि यात जे दोषी असतील तुम्ही यांच्यावर कारवाई करा. जर कारवाई लवकर नाही झाली आणि दोषींवर जी कारवाई नाही केली तुम्ही, तर आम्ही सर्व नाशिककरांना पर्यावरणप्रेमी या विरोधात नाशिक शहरात मोठं आंदोलन उभं करू. आणि मग त्यावेळेस जी परिस्थिती निर्माण होईल त्याला सर्वस्वी जबाबदार नाशिक महानगरपालिका राज्य प्रशासन राहील.